नमस्कार सर्वांना. मी आहे अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा. सततचे प्रश्न, सततचे प्रॉब्लेम्सला कंटाळले आहात का? तर मग नक्कीच आम्हाला भेट द्या. एक ध्येय ठरवलं आहे, पण त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही आहात, तर नक्कीच आम्हाला भेट द्या. कुठलीही समस्या आहे, शारीरिक असो, मानसिक असो किंवा अजून कुठलीही, की त्या समस्येच्या मुळापर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीत किंवा अजून कुठले दुसरे प्रश्न भेडसावत असतील, तर नक्कीच आम्ही तुम्हाला त्यातून बाहेर काढू. तर त्यासाठीही आमच्या सेंटरला भेट द्या. तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत कॉन्शियसनेस कोर्स फॉर 21 डेज. तर कॉन्शियसनेस म्हणजे काय? तर चैतन्य. चैतन्य म्हणजेच काय? तर प्रेझेन्समध्ये राहणे किंवा आत्तामध्ये राहणे. प्रेझेन्समध्ये राहणेच म्हणजेच काय, की तुम्ही सध्या या क्षणाला हा क्षण बघत आहात किंवा अनुभव करत आहात, आणि तरच तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. तुमच्या ध्येयापर्यंत जाण्याची तुमची वाटचाल ही पूरक होणार आहे किंवा खूप छान होणार आहे. तर ह्या 21 दिवसात आम्ही तुमच्याकडून विविध पद्धतीच्या प्रोसेस करून घेतो, की तुमचं चैतन्य जागृत व्हावं, चैतन्य तुमचं परमचैतन्यापर्यंत कनेक्ट व्हावं किंवा तुमच्या ध्येयापर्यंत कनेक्ट व्हावं, तुमचे व्हायब्रेशन्स वाढावे आणि त्या व्हायब्रेशन्सची फ्रिक्वेन्सी वाढावी, आणि तुम्ही सतत कॉन्शियसनेसमध्ये कसं राहाल याचा अभ्यास आम्ही तुमच्याकडून करून घेतो. तर कॉन्शियसनेस कोर्समध्ये पहिल्या दिवशीपासून तुम्ही मिनिट, मग नंतर 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे, 30 मिनिटे ह्या पद्धतीने तुम्ही 21 दिवसांपर्यंत प्रेझेन्समध्ये कसे टिकून राहू शकता. म्हणजेच काय? कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवायचं, प्रेझेन्समध्ये कसं राहायचं हे शिकवलं जातं, आणि त्याद्वारे तुम्ही 21 दिवसामध्ये जवळपास 1 तास तरी तुम्ही प्रेझेन्समध्ये राहण्याचा अभ्यास करायचा शिकून जाता. तर हळूहळू हे सातत्याने होईल. सातत्य कशाने येईल? की रोज जो टास्क दिला जाईल किंवा किती मिनिटांसाठी तुम्हाला दर 1 तासाला किती मिनिटांसाठी कॉन्शियसनेसमध्ये राहण्याचा अभ्यास करायचा आहे, तर हा टास्क तुम्हाला दिला जातो. आणि असे विविध टास्क, की तुम्ही जो काय प्रश्न घेऊन आमच्याकडे येणार आहात किंवा जो काही प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन आला आहात, त्या प्रश्नावर 21 दिवस कसं काम करायचं, ते कॉन्शियसनेसच्या थ्रू काम करायचं. मग कॉन्शियसनेस म्हणजेच काय? तर संपूर्ण चैतन्याशी एकरूप होणे, संपूर्ण तुमच्या प्रश्नासोबत एकरूप होणे, त्यातून एक सुंदर असा उपाय काढणे, त्यालाच आपण बीइंग कॉन्शियस किंवा बीइंग इन द कॉन्शियसनेस ऑर बीइंग विथ द कॉन्शियसनेस असं म्हणतो. तर चैतन्यात राहणे म्हणजेच काय? तर प्रेझेन्समध्ये राहणे, हा आलेला क्षण, प्रत्येक क्षण अनुभव करणे विदाऊट युअर डिस्ट्रॅक्टेड माइंड. मग ह्याचा अनुभव किंवा ह्याचं एक्सपिरियन्स जर आपल्याला घ्यायचा आहे, तर रोज त्याचं सतत अनुसंधान करावं लागेल, सतत अभ्यास करावा लागेल. त्या एकाच गोष्टीचा सतत अनुसंधान किंवा अभ्यास केल्याने आपण ती गोष्ट अचीव करू शकतो. आणि साहजिकच आहे, तुमचे कितीही प्रॉब्लेम असो, आपण एक प्रॉब्लेम घेऊन पूर्ण 21 दिवस त्या एका प्रश्नावर तुमच्या काम करणार आहोत. मग शारीरिक असो, मानसिक असो, कुठलं गोल अचिव्हमेंट असो किंवा तुम्हाला काहीही साध्य करायचं आहे, तर त्या प्रश्नांपासून बाहेर कसं पडायचं, तर तुमचं कॉन्शियसनेस तुम्हाला मदत करेल. मग कॉन्शियसनेस स्ट्रॉंग कसं करायचं? बीइंग विथ द कॉन्शियसनेस हे येईल, हळूहळू येईल, प्रयत्नांनी येईल. मग आपण सरावाने ते शिकू. मग सरावाने शिकल्यानंतर त्यात टिकायचं कसं हे शिकू. त्यात टिकल्यानंतर मग एका पर्टिक्युलर व्हायब्रेशन्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा प्रश्न आहे किंवा जो तुमचा गोल आहे तो कसा अचीव करायचा, तर तो आपण शिकू. त्यासोबतच म्युझिक थेरपीची जोड याला देण्यात येते. तर म्युझिक थेरपी तुमच्या पर्टिक्युलर प्रश्नावर, पर्टिक्युलर आजारावर, पर्टिक्युलर एका ध्येय मिळवण्याच्या पद्धतीला ही पूरक ठरते. म्युझिक थेरपीमध्ये ध्वनी ध्यान आणि ध्वनी स्नान ह्या 2 प्रोसेस असतात.
तर ध्वनी ध्यान म्हणजेच व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस आहे. तर ध्वनी ध्यान हे जे संगीत आहे हे आम्ही तुम्हाला रोज झोपताना कॉन्शियसनेस कोर्स जॉईन केलेल्या लोकांना ऐकायला देतो. आणि ते ध्वनी ध्यान ऐकल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा झोपता आणि व्हिज्युअलाइज करत झोपता, ते एक स्पेशल प्रकारचं फक्त आणि फक्त व्हिज्युअलायझेशनचं म्युझिक आहे. तर ते करत करत जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंडमध्ये तो तुमचा पूर्ण प्रोग्राम जातो आणि त्यानुसार तुम्ही रात्रभर तुमचा सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीवर काम करतो. आणि त्यानंतर ॲट द व्हेरी नेक्स्ट डे तुमच्या त्या गोष्टी प्रॅक्टिकली घडायला लागतात किंवा रिअलायझेशनमध्ये यायला लागतात आणि रिॲलिटीमध्ये त्या प्रत्यक्ष उतरवल्या जातात. तर ह्या पद्धतीने कॉन्शियसनेसमध्ये काम केलं जातं आणि बऱ्याच प्रोसेस आहेत ज्या कॉन्शियसनेस क्रियेमध्ये आम्ही करून घेतो. तर दिस इज ऑल अबाउट कॉन्शियसनेस प्रोग्राम. थँक्यू. मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा. तुम्हा सर्वांचं खूप 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 धन्यवाद करते.